Friends. Today we are going to see our first lesson, family and friends. हा लेसन असणार आहे EVS ह्या सब्जेक्टमधला, जो आपल्याला पेपर फर्स्टसाठी महत्त्वाचा असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. पॉईंट्स वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस लेसन्स आर फॅमिली, टाइप्स ऑफ फॅमिली, इम्पॉर्टन्स ऑफ फॅमिली, हेरिडिटी अँड ब्लड ग्रुप, फ्रेंड्स, वर्क अँड प्ले, importance of play in child's development. Now, family and friends. Family and friends plays enormously important role in child's social and emotional development. म्हणजेच मुलांच्या सामाजिक आणि भावनिक दृष्टीने डेव्हलपमेंटच्या दृष्टीने फॅमिली आणि मित्र हे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. Family relationship lays the foundation of all other relationship. कौटुंबिक नात्यामुळेच सर्व इतर नाती ह्या रचल्या जातात, तयार होत असतात. Though these experiences, children learn to trust others and seek out friendship and comfort. म्हणजे या अनुभवांच्या माध्यमातूनच मुले इतरांवर विश्वास ठेवायला शिकतात आणि ट्रस्ट करायला शिकतात आणि स्वतःची मित्रते ह्या नात्यांच्या माध्यमातून शोधत असतात. द सेम वे प्ले इज ऑल्सो इसेन्शियल फॉर डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड. जसे कुटुंब आणि मित्र हे मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी महत्त्वपूर्ण असतात, त्याचप्रमाणे प्ले हे सुद्धा चाइल्ड्सच्या डेव्हलपमेंटसाठी इसेन्शियल असतात, महत्त्वाचे असतात. इट कॉन्ट्रीब्यूट्स टू द कॉग्निटिव्ह, फिजिकल, सोशल अँड इमोशनल वेल-बिईंग ऑफ चिल्ड्रन्स ग्रोथ. तर प्लेमुळे मुलांच्या संज्ञानात्मक, शारीरिक, सामाजिक तसेच भावनिक डेव्हलपमेंटमध्ये योगदान भेटत असते, मिळत असते. चला तर मग पुन्हा पाहू. फॅमिली. द फॅमिली इज अ सोशल इन्स्टिट्यूशन. कुटुंब ही एक सामाजिक संस्था आहे. विच परफॉर्म्स इम्पॉर्टंट टास्क अँड कॉन्ट्रीब्यूट टू द सोसायटीज बेसिक नीड्स. कुटुंब ही एक अशी सामाजिक संस्था आहे जी महत्त्वपूर्ण कार्य करते. कशाचे? समाजाच्या मूलभूत गरजांमध्ये हातभार लावायचे. पुन्हा, इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज द कोर ऑफ द सोशल स्ट्रक्चर अँड द फंडामेंटल युनिट ऑफ सोसायटी वेअर टू ऑर मोर पीपल आर रिलेटेड टू इच अदर बाय मॅरेज ऑर ब्लड ऑर अडॉप्शन. तर फॅमिली ही समाजातील महत्त्वाची अशी भूमिका, महत्त्वाचे असे स्ट्रक्चर असते, सामाजिक संरचनेचा एक महत्त्वाचा भाग असतो, ज्यातून दोन किंवा दोनहून अधिक समाजातील माणसं म्हणा किंवा मूलभूत एकक हे एकत्र येतात. बाय मॅरेज म्हणजे लग्न होऊन किंवा रक्ताच्या नात्याने. फॉर एक्झाम्पल, पती आणि पत्नी घेतले तर हे समाजातील दोन घटक, दोन एकक लग्न या नात्याने एका फॅमिलीमध्ये जोडले गेलेले आहेत. तसेच मुलगा आणि मुलगी किंवा बहीण भाऊ हे नातं ब्लड रिलेशन्समधून फॅमिलीमध्ये जोडले गेलेले असतात, या सामाजिक संस्थेमध्ये इन्क्लूड केले गेलेले असतात. सो अकॉर्डिंग टू चार्ल्स कुली, फॅमिली इज अ primary group and we are member of primary group. At a birth, child is only biological being. चार्ल्स कुलेच्या मते कुटुंब हा प्राथमिक गट आहे आणि आपण त्या प्राथमिक गटाचे एक सदस्य आहोत. जन्माच्या वेळी मूल केवळ एक बायोलॉजिकल घटक असते, जैविक घटक असते आणि his needs are fulfilled by his family. त्या मुलांच्या जन्म झालेल्या चाइल्डच्या नीड्स, त्या चाइल्डच्या नवीन जन्माला आलेल्या बाळाच्या गरजा ह्या फॅमिलीकडून पूर्ण केल्या जात असतात.
अगदी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत. राईट फ्रॉम बर्थ टू द डेथ. His needs are fulfilled by his family. According to Bissens and Bissens, a woman with a child and a man looked after them. Bissens and Bissens यांच्या मते फॅमिलीची डेफिनेशन्स काय असणार आहे? एक मूल असलेली स्त्री आणि एक माणूस त्यांची काळजी घेण्यासाठी असलेला यांचा जो ग्रुप असेल त्यांना फॅमिली संबोधलेले आहे. आपण पाहणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फॅमिली म्हणजेच कौटुंबिक वैशिष्ट्ये. तर फर्स्ट असणार आहे युनिव्हर्सॅलिटी. युनिव्हर्सॅलिटी म्हणजेच a family is a universal institution. It is found in each stage of society. There is no society without a family. There is not a single person who does not belong to one or other kind of family. म्हणजेच फॅमिली ही एक सार्वत्रिक संस्था आहे. प्रत्येक समाजातील प्रत्येक टप्प्यात फॅमिली ही आढळत असते. देर इज नो सोसायटी विदाउट अ फॅमिली. कुटुंबाशिवाय कुठलाही असा समाज नाही. एकही असा आपल्याला माणूस सापडणार नाही जो ज्याला कुटुंब नाही किंवा ज्याचे कुठलेही कुटुंब नसेल. त्यानंतर असणार आहे इमोशनल बेसिस म्हणजेच मानसिक आधार. फॅमिलीमधील प्रत्येक एलिमेंट, प्रत्येक मेंबर हा दुसऱ्या प्रत्येक मेंबरला इमोशनल मानसिक असा आधार देत असतो. लिमिटेड साईज. जेवढी लिमिटेड साईज ही फॅमिलीची असेल तितकाच फॅमिलीमधील असलेल्या चाइल्ड्सवर पॅरेंट्सचा प्रभाव पडत असतो. लाईक एखाद्या फॅमिलीमध्ये एक जोडपं असेल आणि एक चाइल्ड असेल तर त्यामध्ये त्या चाइल्डवर त्या पॅरेंट्सचं विशेष आणि पूरक असे लक्ष असणार. त्या चाइल्डकडे पॅरेंट्स खास लक्ष देऊ शकतात. किंबहुना जॉईंट फॅमिलीमध्ये प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक चाइल्डकडे असे विशेष लक्ष देता नाही येत, ज्या प्रकारे आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये पाहत असतो. त्यानंतर असणार आहे फॉर्मेटिव्ह इन्फ्लुएन्स म्हणजेच रचनात्मक प्रभाव. फॅमिलीमध्ये असलेल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीचा हा प्रत्येक लहान व्यक्तीवर आपल्याला प्रभाव पडताना दिसत असतो. त्यानंतर असणार आहे न्यूक्लिअर पोझिशन इन सोशियल स्ट्रक्चर. लाईक ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूमध्ये ॲटम हा सर्वात लहान कण असतो किंवा एखाद्या ह्युमन बॉडीमध्ये प्रत्येकच ह्युमन बॉडीमधील सेल हा त्यातील सर्वात लहान एकक असतो, त्याचप्रमाणे फॅमिली ही देखील सोसायटीमधील सर्वात लहान एकक आहे, परंतु महत्त्वाचा असा एकक असणार आहे. रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ मेंबर. ज्याप्रमाणे मोठ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते की ते लहानांचे फायनान्शियल फ्युचर, फायनान्शियल स्टॅबिलिटी आणायची. त्याचप्रमाणे मुलांसाठी फ्युचर सेव्ह करण्याची जी जबाबदारी मोठ्यांची असते, त्याचप्रमाणे लहानांची देखील जबाबदारी असते. मोठ्यांची दिलेली कामे करायची, मोठ्यांची आज्ञा पाळायची. तर दॅट इज कॉल्ड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ मेंबर्स. नाव सोशल रेग्युलेशन म्हणजेच सामाजिक नियमन. ज्याप्रमाणे सोसायटीमध्ये ज्याप्रमाणे सोसायटीचा फॅमिली हा एक घटक आहे, तर आपण फॅमिलीमध्ये ठेवलेले रेग्युलेशन, नियम पाळणे हे आपोआपच आपण समाजाचे नियम पाळत आहोत असं ठरतं. आता आपण पाहणार आहोत फंक्शन्स ऑफ फॅमिली. तर पहिला असणार आहे प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण. नवीन जन्मलेला बाळ हा पूर्णपणे आपल्या
फॅमिलीवर डिपेंडंट असतो. त्याच्या खाण्यापासून त्याच्या झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी नवीन आलेला बाळ, यंग चाइल्ड इज टोटली डिपेंडंट अपॉन हिज फॅमिली. सर्वायवल ऑफ द न्यू बॉर्न बेबी वुल बी डिफिकल्ट विदाऊट ॲडिक्वेट केअर गिवन बाय द फॅमिली. जर एखाद्या लहान बाळाला अशी फॅमिली नसेल तर त्याचे सर्वायवल हे खूपच कठीण असणार आहे. त्यानंतर असणार आहे फिजिकल सिक्युरिटी. कल्चर ऑल्सो प्रोव्हाइड्स फिजिकल सिक्युरिटी. फॅमिलीमध्ये आपल्याला शारीरिक असे सिक्युरिटी भेटत असते. द ड्युटी ऑफ फॅमिली इज टू टेक केअर ऑफ चिल्ड्रन हू आर फिजिकल ऑर मेंटली हँडिकॅप्ड. जर एखाद्या फॅमिलीमध्ये फिजिकली किंवा मेंटली हँडिकॅप्ड चाइल्ड असेल तर त्यांना फिजिकल सिक्युरिटी ही त्यांच्या फॅमिलीकडून मिळत असते. त्यानंतर असणार आहे कल्चरल फंक्शन्स, म्हणजेच पारंपरिक कार्य. प्रत्येक फॅमिली ही त्यांचे जे कल्चर आहे, त्यांचे जे रिच्युअल्स आहे, ट्रेडिशन्स असतील ते त्यांच्या फॅमिलीमधील चाइल्ड्सला हे पास आउट करत असतात, शिकवत असतात. त्यानंतर असणार आहे फायनान्शियल सिक्युरिटी, म्हणजेच स्टॅबिलिटी. अ फॅमिली ॲक्ट्स ॲज अ फायनान्शियल सिक्युरिटी प्रोव्हायडर फॉर द ऑल इट्स मेंबर. फॅमिली ही प्रत्येक मेंबरसाठी एक फायनान्शियल सिक्युरिटी प्रोव्हायडरसारखे काम करत असते. इट प्रोव्हाइड्स बेसिक नीड्स ऑफ फॅमिली मेंबर्स लाईक फूड, शेल्टर, क्लोथ, एज्युकेशन. त्यानंतर असणार आहे एज्युकेशन. द फॅमिली इज द फर्स्ट स्कूल ऑफ चाइल्ड वेअर डज अँड डोंट्स ऑफ सोसायटी आर लर्न्ड. एखाद्या लहान जन्मलेल्या बाळासाठी फॅमिली, कुटुंब हे सर्वात प्रथम शाळा असणार आहे, जी त्याला काय करायचे आहे, काय नाही करायचे याबद्दलचे ज्ञान देत असते. त्यानंतर असणार आहे इमोशनल बॉन्डिंग. The affection and love received from parents and other family members is essential for proper development of children. Right? एखाद्या लहान बाळासाठी त्यांच्या फॅमिली मेंबर्सकडून मिळणारे प्रेम, माया, जिव्हाळा हे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी खूप असे महत्त्वाचे कार्य करीत असते. यानंतर आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ फॅमिली. तर फर्स्ट टाईप असणार आहे न्यूक्लिअर फॅमिली. Nuclear family is also known as conjugal, elementary or traditional family. तर न्यूक्लिअर फॅमिली जनरली कशी असणार आहे? इट कन्सिस्ट ऑफ मॅरिड मॅन और वुमन अँड देअर अनमॅरिड चिल्ड्रन. म्हणजे या फॅमिलीमध्ये कोण कोण असणार आहे? एक कपल असणार आहे आणि त्यांचा एक अनमॅरिड मुलगा किंवा चाइल्ड, मुलगा किंवा मुलगी. त्यानंतर असणार आहे जॉईंट फॅमिली. द टर्म जॉईंट फॅमिली डिफाईन्स द फॅमिली दॅट एक्सटेंड्स बियॉन्ड द न्यूक्लिअर फॅमिली. तर ह्या पिकमध्ये दिल्याप्रमाणे यामध्ये एक मॅन अँड वुमन आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे लहान चाइल्ड्स. आणि ह्यामध्ये बघा जॉईंट फॅमिली कशी असणार आहे? एक मॅन अँड वुमन अँड देअर चिल्ड्रन्स अँड देअर ग्रँड चिल्ड्रन्स. तर अशा प्रकारे ही एक्सटेंडेड फॅमिली असत असते जॉईंट फॅमिलीमध्ये. इट कन्सिस्ट ऑफ ग्रँड पॅरेंट्स, आंट, अंकल्स, कझिन्स अँड ऑल लिव्हिंग नियर बाय इन सेम हाऊसहोल्ड. तर न्यूक्लिअर फॅमिलीचे काही ॲडव्हान्टेज असणार आहेत, काही कॉन्स असणार आहेत, ते पाहून घेऊया. इट एनकरेज इनिशिएटिव्ह अँड इंडिपेंडन्स अँड सेल्फ रिलायन्स अमॉंग चिल्ड्रन्स. तर जॉईंट फॅमिलीमध्ये प्रत्येक मुलाला त्यांची अशी स्पेस असते ज्यामुळे त्यांना इनिशिएटिव्ह घेण्यास इन्करेज करतात. त्यांमध्ये इंडिपेंडन्स येत असते. इट एनकरेज डिसिजन मेकिंग अमॉंग द चिल्ड्रन. यामध्ये
ची डिसिजन मेकिंग निर्णय क्षमता ही बनत असते. त्यानंतर जॉईंट फॅमिलीचे ॲडव्हान्टेजेस पाहायचे झाले तर जॉईंट फॅमिली encourages family members to do cooperative and accommodating work. तर कॉपरेशन्स हे आपल्याला जॉईंट फॅमिलीमध्ये पाहायला मिळत असते. इन द इव्हेंट ऑफ डेथ ऑफ पॅरेंट्स अँड चाइल्ड फाइंड्स ॲडिक्वेट इमोशनल अँड इकॉनॉमिक सपोर्ट. एखाद्या चाइल्ड्सचे पॅरेंट्स जर निधन पावले असतील तर अशा चाइल्ड्सला इमोशनल सपोर्ट जॉईंट फॅमिलीमध्ये मिळत असतो. अदर टाईप्स म्हणायचे झाले तर पॅट्री लोकल फॅमिली म्हणजेच अशी फॅमिली जी मॅरिड कपल लग्नानंतर हजबंडच्या घरी राहत असतात, त्याला म्हणणार आपण हजबंड्सच्या फॅमिलीसोबत राहणाऱ्या कपलला आपण म्हणणार पॅट्री लोकल फॅमिली. अँड दुसरं असणार आहे मॅट्री लोकल फॅमिली. इन दिस टाईप ऑफ फॅमिली मॅरिड कपल लिव्स विथ वाईफ्स फॅमिली म्हणजे लग्न झाल्यानंतर मॅरिड कपल हे वाईफच्या फॅमिलीसोबत राहणार. त्यानंतर आपण पाहणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ फॅमिली. इम्पॉर्टन्स ऑफ फॅमिलीमध्ये द फाउंडेशन ऑफ पर्सनॅलिटी अँड द कॅरेक्टर ऑफ द चाइल्ड हॅज टू बी इन द फॅमिली म्हणजे लहान मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आणि चारित्र्याचा पाया हा कुटुंबात बांधला जात असतो. द इम्पॉर्टन्स ऑफ फॅमिली इज टू हॅव क्लिअर पिक्चर ऑफ सोशल इकॉनॉमिक अँड एज्युकेशनल व्हॅल्यूज म्हणजेच फॅमिलीचे महत्त्व काय असणार आहे, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मूल्ये यांचे चित्र स्पष्ट करण्याचा किंवा सामाजिक मूल्य काय आहेत त्याची शिकवण फॅमिलीमध्ये मिळत असते. त्याचप्रमाणे शैक्षणिक आणि आर्थिक आणि मॉरल व्हॅल्यूज हे मुलांना फॅमिलीपासून शिकायला मिळत असतात. फॅमिली हेल्प्स टू सोशलाइज अँड अ चाइल्ड अँड गिव्ह हिम ह्युमॅनिस्टिक व्हॅल्यू. फॅमिलीमुळे लहान मुलांचे हे कौटुंबिकरित्या सामाजिकीकरण होत असते जे त्याला मानवतावादी होण्यास मानवातील व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यास मदत करत असते. द पर्सन गेट्स नॉलेज ऑफ सोसायटी अँड द वेज ऑफ लिव्हिंग, बिलीफ्स, आयडियल, ट्रेडिशन्स, व्हॅल्यूज अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ओनली फ्रॉम फॅमिली. एखाद्या व्यक्तीला त्याचे समाजाचे ज्ञान मिळत असते. जिवंत विश्वास, आदर्श, परंपरा, मूल्ये, सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जबाबदारी ही ती व्यक्ती त्यांच्या फॅमिलीकडून शिकत असते. अ फॅमिली इज अ प्लेस वेअर ऑल चिल्ड्रन रिसीव प्रायमरी एज्युकेशन. फॅमिली ही एक अशी जागा आहे जिथे सर्वच मुले प्राथमिक शिक्षण मिळवत असतात. द फॅमिली प्रोव्हाइड्स physical, mental, emotional, cultural and moral development which is foundation of future life. फॅमिली ही एखाद्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक, भावनिक, सांस्कृतिक डेव्हलपमेंट ही प्रदान करत असते जी त्याच्या नैतिक विकासाचा पाया असतो. फॅमिली प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन फ्रॉम आउटसाइड इन्फ्लुएन्स. कुटुंब हे बाह्य प्रभावांपासून संरक्षण करत असते. त्यानंतर आपण पाहणार आहोत हेरिडिटी अँड ब्लड ग्रुप, अनुवंशिकता आणि रक्तगट. तर अनुवंशिकता, हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटी पासिंग ऑन द फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिकली फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुवंशिकदृष्ट्या शारीरिक किंवा मानसिक वैशिष्ट्ये ही जात असतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्याची पॅरेंट्स जर दिसण्यात पॅरेंट्सचे डोळे जर निळे असतील तर आपल्याला बहुतेकदा दिसते की चाइल्ड्सचे डोळेसुद्धा निळे असतात. त्याचप्रमाणे जर पॅरेंट्स हायटेड असतील तर पॅरेंट्सची हाईटसुद्धा
जास्त असते. तर हे झालं अनुवांशिकता, अनुवांशिकदृष्ट्या दिलेले एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेले वैशिष्ट्ये. त्यानंतर सिमिलॅरिटीज इन फॅमिली ऑफ मेंबर्स ऑकर्स ड्यू टू हेरिडिटी. कुटुंबातील सदस्यांमध्ये जी समानता आपल्याला दिसते ती या अनुवंशिकतेमुळे असते. एकाच कुटुंबातील डिफरन्स बिटवीन मेंबर्स ऑफ सेम फॅमिली आर ड्यू टू डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ पॅरेंटल कॅरेक्टरिस्टिक्स. एकाच कुटुंबातील सदस्यांमधील फरक हे वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समुळे, वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या कॉम्बिनेशनमुळे येत असते. तर याला आपण म्हणणार व्हेरिएशन. त्यानंतर असणार आहे जेनेटिक्स. हेरिडिटी अँड व्हेरिएशन आर ड्यू टू जीन्स अँड जीन कॉम्बिनेशन्स अँड द स्टडी ऑफ हेरिडिटी इज टर्म्ड जेनेटिक्स. अनुवंशिकता आणि भिन्नता हे जीन आणि जीन्सच्या कॉम्बिनेशनमुळे होत असते आणि अनुवंशिकतेच्या अभ्यासाला जनुकशास्त्र असे म्हणत असतात. ग्रेगॉर जॉन मेंडेल is Australian monk was the first to observe manner which is characteristics feature passed down from parents to offspring. तर ग्रेगॉर जॉन मेंडेल हा फर्स्ट ऑस्ट्रेलियन मॉन्क होता ज्याने हेरिडिटी यावर संशोधन केले होते. ना every human being belongs to one of 4 blood groups. प्रत्येक माणसामध्ये खाली दिलेल्या 4 रक्तगटांपैकी एक रक्तगट असते. फॉर एक्झाम्पल AB, that are AB, AB or O. Carl Landsteiner was the first discoverer of ब्लड ग्रुप. तर ब्लड ग्रुपचे डिस्कवर कोणी केले आहे? कार्ल लँडस्टेनर. तर अशा प्रकारे हे ब्लड टाईप दिलेले आहेत. 2 पॅरेंट्सचे कॉम्बिनेशन आणि पॉसिबल चाइल्ड कॉम्बिनेशन. फॉर एक्झाम्पल जर पॅरेंट्सचे फर्स्ट पॅरेंटचे AB ब्लड ग्रुप आहे आणि दुसऱ्या पॅरेंट्सचेही AB ब्लड ग्रुप असेल तर होणाऱ्या अपत्याचे ब्लड ग्रुप काय असणार, शक्यता काय असेल? AB किंवा B यापैकी असेल. पुन्हा जर दोघी पॅरेंट्सचे O ब्लड ग्रुप असणार आहे तर होणाऱ्या अपत्याचे ब्लड ग्रुपसुद्धा Oच असणार आहे. ही दिलेली असणार आहे पॉसिबिलिटी. यापुढे आपण पाहणार आहोत फ्रेंड्स. Friendship refers to a mutual relationship of affection, trust, cooperation, and support between 2 or more individuals. Sharing joy and sorrow, stands with each other in bad times, giving protection, having mutual respect is characteristics of friends. तर फ्रेंडशिप रेफर्स टू म्युच्युअल रिलेशनशिप. मैत्री म्हणजे काय असते? परस्पर संबंध ज्यामध्ये आपल्याला आपुलकी, विश्वास, सहकार्य आणि समर्थन, दोन किंवा अधिक व्यक्तींमधील समर्थन आपल्याला फ्रेंडशिपमध्ये दिसत असते. त्यानंतर शेअरिंग ऑफ जॉय अँड सॉरो म्हणजे आनंद आणि दुःख एकमेकांसोबत वाटणे, एकमेकांसोबत उभे राहणे, वाईट वेळेच्या वेळेस एकमेकांना साथ देणे, संरक्षण देणे, हे सगळे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत फ्रेंडशिप्सच्या. कार्य करा आणि खेळा, वर्क अँड प्ले. फेमस एज्युकेशनिस्ट मारिया मॉन्टेसरी हॅज सेड प्ले इज द वर्क ऑफ चाइल्ड. प्रसिद्ध शिक्षणतज्ञ मारिया मॉन्टेसरी यांनी काय म्हणाले आहे की प्ले हे लहान मुलांसाठी खेळणे हेच त्यांचे काम असते. प्ले ॲक्टिव्हिटीज आर इसेन्शियल टू दी हेल्दी डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन अँड ॲडोलेसंट्स. खेळण्याच्या ॲक्टिव्हिटीज ह्या लहान मुलांसाठी आणि कुमारावस्थेतील मुलांसाठी
त्यांच्या निरोगी विकासासाठी खूप महत्त्वाच्या असतात. ॲक्टिव्हिटीज इन्फ्लुएन्सेस अँड द डेव्हलपमेंट ऑफ फाईन अँड ग्रॉस मोटर स्किल. मुलांच्या मोटर स्किल्सवर ॲक्टिव्हिटीजचा विशेष असा प्रभाव असतो. त्याचप्रमाणे लँग्वेज, सोशलायझेशन, पर्सनल अवेअरनेस, इमोशनल वेलबिईंग, क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड लर्निंग ॲबिलिटी यावर देखील ॲक्टिव्हिटीजचा, खेळांचा प्रभाव आपल्याला दिसून येत असतो. इट हेल्प्स चिल्ड्रन टू बी ॲक्टिव्ह, मेक चॉईसेस अँड प्रॅक्टिस ॲक्शन्स टू मास्टरी. ह्यामुळे मुलांना क्रियाशील राहण्यास, निवड करण्यामध्ये इत्यादी गोष्टींमध्ये मास्टरी मिळत असते खेळाच्या माध्यमातून. प्ले लिंक्स सेन्सरी मोटर कॉग्निटिव्ह अँड सोशल इमोशनल एक्सपिरियन्सेस अँड प्रोव्हाइड्स अँड आयडियल सेटिंग फ्रॉम ब्रेन डेव्हलपमेंट. प्लेमुळे, खेळामुळे मुलांच्या सेन्सरी मोटर्स, संज्ञानात्मक आणि सामाजिक आणि भावनिक अनुभव हे वाढीस लागत असतात. यानंतर आपण पाहणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ प्ले इन डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्ले इन डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड. वर्क अँड प्ले ॲक्टिव्हिटी. थ्रू constructive activities and game, child tries to learn something new. रचनात्मक खेळांच्या माध्यमातून मुले हे काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात. वर्क अँड प्ले हेल्प्स इन बिल्डिंग द इमॅजिनेशन पॉवर, डेव्हलपिंग थिंकिंग स्किल, enhancing creative skill, building cooperation among children and teamwork etc. तर खेळामुळे, वर्क अँड प्लेमुळे मुलांची इमॅजिनेशन पॉवर इन्क्रीज होत असते, कल्पनाशक्ती निर्माण होण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे विचारांचे कौशल्य विकसित करतात. त्याचप्रमाणे क्रिएटिव्हिटी मुलांमध्ये वाढून येत असते आणि मुलांमध्ये सहकार्य निर्माण होत असते. त्यानंतर गेम्स, स्पोर्ट्स अँड अदर फिजिकल ॲक्टिव्हिटी हेल्प्स इन डेव्हलपिंग इम्युनिटी, enables the body fight against diseases, infections. Cognitive development includes forming self-concept, forming concept of size, shape and colors. तर विविध खेळ आणि इतर शारीरिक क्रिया या प्रतिकारक शक्ती, मुलांच्या प्रतिकारक शक्ती विकसित करण्यास मदत करतात. शरीरात रोग आणि संक्रमणाविरुद्ध लढण्यास मुलांना सक्षम करत असतात. संज्ञानात्मक विकास, तसेच स्वतःची संकल्पना तयार करणे, आकार आणि वेगवेगळ्या रंगांच्या संकल्पना तयार करणे, ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज मुलांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्याचप्रमाणे different types of blocks, beads, toys, clay, sand, puzzle and other natural materials enable children to learn differentiate between different shapes, size and color, texture and volume. तर विविध प्रकारच्या मणी, खेळणी, चिकणमाती, वाळू, कोडी आणि इतर नैसर्गिक इन्स्ट्रुमेंट्सपासून मुलांना वेगवेगळ्या आकारांचा पोत, रंग आणि इतर सर्व गोष्टींची मुलांना या ॲक्टिव्हिटीजद्वारे माहिती मिळत असते. सोशिओ इमोशनल डेव्हलपमेंट इन्क्लूड्स एस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप्स, डेव्हलपिंग बिहेवियरल कंट्रोल्स अँड सोशल स्किल्स दॅट मेक देम ॲक्सेप्टेबल इन देअर फॅमिली, स्कूल अँड कम्युनिटी. तर सामाजिक आणि भावनिक विकासामध्ये संबंध, विकसनशील समावेश असतो. तर मुलांचा असा बिहेवियर मुलांना कुटुंबात स्वीकार्य मुलांना स्वीकारार्ह बनवत असते आणि त्यामुळे मुलांमध्ये एक जपवणुकीची भावना निर्माण होत असते.
यानंतर आपण पाहणार आहोत अकॉर्डिंग टू मॉन्टेसरी द इसेन्शियल डायमेन्शन्स ऑफ प्ले आर ॲज फॉलोज. तर मॉन्टेसरीच्या मते खेळाचे आवश्यक असे परिणाम काय असणार आहेत तर ते पाहूया. व्हॉलेंटरी, एन्जॉयेबल, पर्पजफुल अँड स्पॉन्टेनियस. तर हे खेळ हे कसे असायला हवे? ऐच्छिक, आनंददायक, हेतुपूर्ण असे की ज्यामधून काहीतरी हेतू निष्पन्न होत असेल, उत्स्फूर्त, मुलांना उत्स्फूर्त वाटेल असे. त्यानंतर क्रिएटिव्हिटी एक्सपांडेड युजिंग प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. समस्या सोडवण्याच्या कौशल्यांवर आधारित क्रिएटिव्हिटी असायला हवी. सोशल स्किल्स, लँग्वेज स्किल, फिजिकल स्किल्स ऑल आर इन्क्लूड इन दॅट ॲक्टिव्हिटी. तर ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये काय काय असायला हवं? सामाजिक कौशल्य वाढीस यायला हवीत, भाषा कौशल्य, शारीरिक कौशल्य इत्यादींची वाढ या ॲक्टिव्हिटीजद्वारे व्हायला हवी. दिस ॲक्टिव्हिटीज हेल्प्स इन एक्सपांड न्यू आयडियाज. नवीन कल्पनांचा विस्तार करण्यास ॲक्टिव्हिटी मदत करतात. चाइल्ड अडॅप्ट सोशली. अशा ॲक्टिव्हिटीज ज्या चाइल्ड सोशली अडॅप्ट करू शकतो. इमोशनल दॅट हेल्प थॉट इमोशनल प्रॉब्लेम्स. म्हणजे मुलांच्या भावनिक अडचणी नष्ट करण्यास मदत करत असतात. इफ प्ले इज द वर्क द चाइल्ड देन टॉईज आर टूल्स. जर मुलांसाठी खेळ हे एक कार्य असेल तर त्यांचे जे असलेले खेळणी हे त्यांची साधने असतात. खेळण्यांद्वारे मुलं थ्रू टॉईज चिल्ड्रन लर्न अबाउट देअर वर्ल्ड, देमसेल्व्स अँड अदर्स. टॉईज टीच चिल्ड्रन टू. तर खेळण्यांद्वारे मुले त्याबद्दल जाणून घेतात आणि त्यांचे जग स्वतः इतर खेळणी मुलांना शिकवत असतात. तर खेळणी कशी असायला, मुलांची खेळणी चिल्ड्रनसाठी काय असतात? फिगर आउट हाऊ थिंग्स वर्क. तर मुलांना खेळण्यांमुळे गोष्टी कशा कार्य करतात ते कळते. त्यानंतर पिकअप न्यू आयडियाज. नवीन कल्पनांची निवड त्यांना करता येते. त्यानंतर असणार आहे बिल्ड मसल्स कंट्रोल अँड स्ट्रेंथ. स्नायूंचे नियंत्रण आणि सामर्थ्य, स्ट्रेंथ, कंट्रोल आणि स्ट्रेंथ ही या खेळांच्या माध्यमातून होत असते. त्यानंतर यूज देअर इमॅजिनेशन. त्यांची कल्पनाशक्ती वापरण्याची मुभा त्यांना या खेळांद्वारे मिळत असते. समस्या सोडविणे, प्रॉब्लेम सॉल्विंग. त्यानंतर असणार आहे लर्न्स टू कोऑपरेट विथ अदर्स. आपल्या पियर्ससोबत खेळत असताना त्यांच्यासोबत कोऑपरेट करण्याचे शिक्षण, कोऑपरेटिव्ह असे नेचर मुलांचे बनत असते खेळांच्या माध्यमातून. सो दिस इज अवर लेसन स्टुडंट्स. या लेसनमधून बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. यावरील क्वेश्चन्स आपण नेक्स्ट सेक्शनमध्ये नक्कीच पाहणार आहोत. सो थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल Get Set Learn. Here are my social media handles: manthan.academy20@gmail.com. You can ask me question at my mail. Get Set Learn. Please like, share and subscribe. Thank you for watching.